म्हणजे कितव्या वयापासून तू कामाला सुरुवात केलीस? हा, शेती कामाला. शेती कामाला का 10 वर्षापासून. 10 वर्षापासून? तिकडे आई बापाच्या घरी आई बाबा सांभाळली. 8 वर्षाची होता. बाबांची आई 13 वर्षात लग्न झालं. 13 वर्षात लग्न झालं? 13 वर्ष. तेव्हा काय 18 वर्षाचा हे नव्हता ना, बंधन नव्हता. आता 13 वर्ष झालं लग्न झालं. नमस्कार मंडळी, मी राजकलकर तुमचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेच दिवस आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते. तर मंडळी, मला वेळ भेटत नव्हता व्हिडिओ बनवायला आणि पेपर पण झाले होते, त्यानिमित्त मला वेळ भेटलाच नाही व्हिडिओ बनवायला. तर मित्रांनो, आज सहजच व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. आणि मित्रांनो, हे बघा, साफसफाई सुरू आहे. इकडे गवत काढायला सुरुवात आहे इकडे त्या बाजूला. आणि आजी सगळं काम करते, इकडं गवत बिवत सगळं तीच काढते. आणि आता आईने पूर्ण आवड साफ करायला घेतलाय. तर आईने अर्धा आवड साफ केलाय, अजून अर्धा करायचा आहे. तर भरपूर जंगल आहे अजून, मला दाखवतो. तर हे बघा, काजूची झाडं तिथे आसपास. आणि हे बघा, इथं गवत काढलेलं आहे, सगळं गवत काढलेलं आहे. मित्रांनो, हा गवत आहे ना, गवताची वरडी म्हणून नंतर शेतामध्ये नेणार. तर कारण की तरवा भाजायचा असणार तेव्हा हा गवत लागतो, हा बांधून मग शेतामध्ये नेणार. तर मी आता आवडत चाललो, आजी काय करते तर आपण बघूयात. साफसफाई आईने अर्धी साफसफाई केला आहे. बघू शकतो, गवत काढलं आहे आईने. नंतर ते बांधेल, वरडी बांधेल. तर शिमग्यामध्ये पण पाहिजेत वरडी, पाहिजे आपल्या होळीच्या नेमावर टाकायला. तर चला तर आज जाऊयात अजून, पण आता आज जाऊयात. हे बघा, इकडं साफसफाई झालेली आहे आणि इकडं आवड अर्धा साफ केला आहे. अजून आतमध्ये पूर्ण साफ करायचा आवड. हे बघा, हे बघा किती काटे, झाडांची काटं बिट आहेत. हे बघा, इथे आहेत सगळं. अजून इथं गवत नाही उगवलं, असे काटे झाडं उगवलेत. आणि हे बघा, अजून वालच आहे गवत आणि हे. तर हे बघा, अर्धत आईने काढलं आहे थोडासा, आणि बाकी हे काढायचा. हा आवड पूर्ण एकदम पाठीमागे आवड आहे. जागा मोठी आहे भरपूर. आणि इकडचे झालेले आईने काढलं नाही अर्धा गवत, तुम्ही पाहू शकता. हे बघा, इकडं त्या बाजूला पूर्ण काजू आहे, काजूचा प्लॉट आहे. हा पण काजूचाच प्लॉट आहे. तर आणि इकडे आंबे लावलेले आहेत. हे बघा, कलमाचे आंबे लावले आहेत इकडे सगळीकडे, बघू शकता. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्याला शिमग्यात लवकर 1K सबस्क्रायबर म्हणजे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. तर लवकर करा. तुम्ही जर कोकणातून ही व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि जर तुम्ही कोकणातल्या बाहेर म्हणजे रत्नागिरीच्या बाहेरून व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करा, बघू दे मला तर म्हणून, बघू दे कुठून ही व्हिडिओ बघतायत. आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ बघताय ते लगेच कमेंट करा. साफसफाई आईने केला आहे ते बघा, त्यावर त्याला आई साफसफाई करते. आतमध्ये बाहेर जाऊन बांधावर साफसफाई करते. बघा, बांधावर साफसफाई करते पूर्ण. साफसफाई करायला सुरुवात केल्या नाही हळूहळू. कलवाचं झाड लावलेलं आहे. बघा, एवढी बघ साफसफाई करून झालेली आहे. खालच्या बाजूला पण झालेलं आहे. आणि इकडं आई तोडते. मंडळी, मी आता आवड चालू आहे. हे बघा, गवत झालंय, जंगल पूर्ण झाले आहे. आणि इकडे थोडा साफ केलेला आहे आत्ताच आईने. आई इथं बसली, पान सुपारी खायला बसली. पान सुपारी. हा, आईचा 83 वय आहे आणि अजून ती काम करते. अजून तिच्या हातात काठी नाही आले, विचार करा. बघा, अजून तिच्या हातात काठी नाही आले, अजून 83 वर्षाची आहे. तर बघू शकता, अजून ती काम करते, शेतीची कामं करते. गेली 70 वर्षे ती शेतीची कामं करते. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर आपली भात कापणीची आणि भात लावण्याची व्हिडिओ आहेत, ते जाऊन बघा लगेच. तू गेली 70 वर्ष कामं करतेस. हा, तू म्हणजे कितव्या वयापासून तू कामाला सुरुवात केलीस?
मी हा शेती कामाला शेती कामाला का 10 वर्षापासून. 10 वर्षापासून तिकडे एवढी? आई बापाच्या घरी आई बाबा गुरात सांभाळली. हा 8 वर्षाची होता. हा बाबांच्या आईच्या पाठीकडनं जायचे. तिकडून रान शेती भाती सगळी आहे. आई नसले बाबांच्या पाठीकडं, बाबा नसले आईच्या पाठीकडनं जायचे. गुरात सांभाळले ते 10 वर्ष गुरात सांभाळली. 13 वर्षात लग्न झालं. 13 वर्षात लग्न झाला. 13 वर्ष तेव्हा काय 18 वर्षाचा हे नव्हता ना, बंधन नव्हता. आता 13 वर्ष झालं लग्न झालं. 1960 साली लग्न झालं माझं. 1960 साली. तिथं मग सासरी आहे. तिथपासून मग शेती काम करायला लागलं सासर घरी. नवऱ्या घरी सासऱ्या घरी शेती करीत बसले अजूनपर्यंत. आता मुलाबाळांचा काम एकटे पोराबाळांना सांभाळायचे. नवरा 55 वर्षात वाढला. पोरा लहान होती माझी. तिथपासून पोरांना सांभाळून शेती सांभाळून काम केलं अजूनपर्यंत. बर आता आपल्या आईने सगळं काय काय सांगितलंय. आपली आईची व्हिडिओ पोचवायची आपल्याला, लांबपर्यंत पोचायचे. म्हणजे व्ह्यूज यायला पाहिजेत तसे. जर 10-20 हजार आले व्ह्यूज तर ठीक आहे. व्ह्यूज म्हणजे पोचले, आई कुठंपर्यंत पोचले ते समजेल आम्हाला. आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून नक्कीच कळवा. तर मंडळी आता ही व्हिडिओ इथं स्टॉप करूया. आणि उद्यापासून मी आईसोबत येणार आहे हा साफ करायला. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले लवकर शिमग्यापर्यंत 1000 सबस्क्रायबर करायचे आहेत. तर तुम्ही नक्कीच करून द्याल हे मला खात्री आहे. तर मंडळी चला ही व्हिडिओ इथेच एंड करूया. धन्यवाद.